नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची सर्वात मोठी बातमी. उद्यापासून महाराष्ट्रात कडक निर्बंध करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज्य सरकारच्या निर्णयाकडे आता जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार राज्यात लॉकडाऊन नसेल तर कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने सरकारी पातळीवर आता हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत. नियमावली आजच रात्री जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, गेल्या 2 दिवसांचं अल्टिमेटमच्या दरम्यान झालेलं महामंथन आणि या महामंथनातून नेमकं समोर काय आलंय याची प्रचंड उत्सुकता. काय निर्णय घेतला, काय सांगतायत आपले सूत्र? विलास, नेमकी किती तारीख करायची म्हणजे किती दिवसाचा करायचा यावर आज वेगवेगळी मतं कॅबिनेट बैठकीत मांडल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे उद्यापासून ते 18 तारखेपर्यंत लॉकडाऊनच्या ऐवजी कडक निर्बंध लागू करावे असा प्रस्तावावर चर्चा कॅबिनेट बैठकीत झाल्याची माहिती समोर येते. अर्थात काही जणांनी 1 महिन्याचा पूर्ण असावा असं मत मांडलेलं आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत सुद्धा हे वाढवण्याची शक्यता आहे. अर्थात याचा अंतिम निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. कदाचित आज रात्री उशिरापर्यंत या संदर्भातली गाईडलाईन समोर येतील असं सांगितलं जातं. दुसरीकडे वेगवेगळ्या मंत्र्यांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये जिल्हाबंदी वाहतूक बंद करू नये असं थेट मत अनेकांनी मांडलेलं आहे. कदाचित त्यावर शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण की मागील वेळेस अनेकांना जिल्ह्यामध्ये लोक अडकून पडली आणि प्रचंड पॅनिक वातावरण झालं. त्यामुळे कदाचित अशा स्वरूपाची भूमिका मांडली गेलेली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स जे आहेत आणि मॉल्स आहेत हे मात्र कडक स्वरूपात बंद करावेत अशी भूमिका आहे. हॉटेल्समध्ये फक्त पार्सलची व्यवस्था घेतली जावी. अनेक मोठ्या शहरांमध्ये आपणास माहीत आहे की अनेक जण बाहेर जातात, त्यामुळे त्यांना खाण्याची व्यवस्था असावी लागते. यामुळे फक्त पार्सल काउंटर सुरू राहतील आणि त्या जी नियमावली सायंकाळी जी आहे ती म्हणजे संध्याकाळी साधारणतः 6 किंवा 8 असं तेही देखील चर्चा सुरू आहे की सर्वत्र एकदम संचारबंदीसारखं वातावरण करावं. कुणीही अत्यावश्यक कामाशिवाय म्हणजे वैद्यकीय असेल किंवा इतर अत्यावश्यक जे वैद्यकीय सेवेत काम करणारे लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त लोकांनी बाहेर जाऊ नये. खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी, खाजगी इंडस्ट्रीमधील लोकांनी जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होमचं काम करावं आणि प्रोडक्शन हाऊसची जी इंडस्ट्री आहे जी अत्यावश्यक सेवा आणि इतर सेवांना उत्पादन करते ते मात्र कायम चालू ठेवावेत. फूडसाठी म्हणजे किराणा दुकान असेल किंवा इतर व्यवसाय असतील हे देखील अल्टरनेट सुरू करावेत की काय असं काही कॅबिनेट मंत्र्यांनी मतं मांडलेली आहेत. तर काही जणांचं मत आहे की आधीप्रमाणेच काही विशिष्ट वेळेमध्ये उघडी करावीत. तर याच्यावर देखील आता कॅबिनेट अजून पूर्ण संपलेली नाही. या सूत्रांनी जी आपल्याला वेगवेगळी माहिती समोर येते, पण हे जवळपास स्पष्ट दिसतं की लॉकडाऊनच्या ऐवजी कडक निर्बंध असा नवा शब्द राज्य सरकार आणू पाहतंय. आणि या कडक नियमाच्या अंतर्गत लॉकडाऊनच्या वेळेस जे जे नियम केले गेले त्याची बहुतेक कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जे विषय आहेत ते फक्त राज्य सरकारला घेता येत नाहीयेत निर्णय. जसं यापूर्वी सांगितल्याप्रमाणे लोकल असेल, रेल्वे असतील किंवा केंद्र सरकारची कार्यालय आहेत या संदर्भातली जी वेगवेगळी कामं करतात तर त्या संदर्भात राज्याकडनं एक पत्र पाठवण्यात यावं. तसं पत्र देखील पाठवलं जाईल आज रात्री किंवा उद्या असं समजतं. पण लॉकडाऊनचा कालावधी यावर मात्र 2 मतमतांतर कॅबिनेटमध्ये दिसून आलेले आहेत. जी आत्ता माहिती मिळते त्याप्रमाणे 5 तारखेपासून 18 तारखेपर्यंत म्हणजे 14 दिवसाचा लॉकडाऊन करावा असा प्रस्ताव CS ऑफिसकडनं कॅबिनेटमध्ये आणला गेला होता. त्यावर चर्चा झाली, पण अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी मतं व्यक्त केलेली आहेत की तो 18 तारखेपर्यंत न करता तो 30 एप्रिलपर्यंत करावा. बघूया आता की अंतिम निर्णय नेमका काय होतो, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.